महाराष्ट्राच्या राजकारणामधील भीष्म पितामह अशी पदवी उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना दिलेली आहे। कारण 1967 मध्ये पहिल्यांदा बारामती विधानसभेला पवार निवडून आले तेव्हापासून त्यांचं बारामतीवरती कायम पूर्ण वर्चस्व आहे। त्यांचं तिथे साम्राज्य असल्याचं नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही स्पष्ट झालंय। एवढा प्रदीर्घ काळ बारामतीवरती राज्य असलेल्या शरद पवारांनी मतदारसंघाचा प्रचंड विकास केला असं ते नेहमी सांगतात। प्रत्यक्षात पवारांनीच बारामतीमध्ये दूषित पाणी येत असल्याची तक्रार केली आहे। ती देखील शनिवारी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांचे पुतणे आणि आत्ताचे विरोधक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यावर बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करतात त्या संदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटिसा पाठवायला सांगितल्या आहेत। कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे। माझे सहकारी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, बैठकीमध्ये खासदारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर प्रदूषणासंदर्भामध्ये एकमेकांशी बोलताना त्यांनी नोटीस पाठवल्याचं सांगितलेलं आहे। मात्र काका पुतणे या बैठकीमध्ये आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। एकूण शरद पवारांनी 6 प्रश्न अजित पवारांना विचारले आणि नंतर अजित पवार जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा ते म्हणाले की 2.25 तास त्यांनीच मीटिंग चालवली। गमतीचा भाग थोडासा असा आहे की 1967 सालापासून बारामती ही शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियाकडे आहे। त्यामुळे थोडीशी चर्चा अशी पण आहे की जो प्रश्न जी सत्ता त्यांची बारामतीमध्ये एवढी वर्ष आहे तेच एकमेकांना प्रश्न विचारत होते आणि त्याची म्हणून थोडीशी चर्चा झाली। आता अजित पवारांनी काही नियम पण दाखवले नंतर माध्यमांना। त्यांचं असं म्हणणं होतं की खासदारांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारता येत नाहीत। खासदारांचा एक प्रोटोकॉल वेगळा आहे, तिथे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांना त्याचे अधिकचे अधिकार आहेत आणि त्या अधिकच्या अधिकारामध्ये आमदार आणि अध्यक्षांनी प्रश्न विचारणं अपेक्षित असताना सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्री शरद पवार हे कसे प्रश्न विचारतायत आणि तरीही मी त्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिली। चर्चा एवढीच आहे की ज्या बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचं एवढी वर्ष अस्तित्व आणि सत्ता आहे तेच एकमेकांना प्रश्न विचारत होते आणि एकमेकांकडून उत्तरं मागत होते। धन्यवाद राहुल या माहितीसाठी।